हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि कालच्या दिवसात तुम्ही बघितलं आपल्या शेतामध्ये ड्रोन आला होता. त्या ड्रोनने आपण स्प्रे घेतला. त्याचे रिझल्ट काय तर हे आपल्याला काही दिवसामध्ये कळेल. ते तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आज आलो मी आपल्या द्राक्षाच्या प्लॉटमध्ये आणि हा दुसरा प्लॉट आहे ज्याचं विराळणीचं काम चालू आहे. आता विराळणी म्हणजे काय हे जर तुम्हाला माहिती नसेल तर इंस्टाग्रामवर तुम्ही जाऊन प्रोफाईलवरती जाऊन व्हिडिओ पाहू शकता. त्याच्यावरती मी अपलोड केलेला आहे. बाकी बघू शकताय सध्या अशा पद्धतीची कंडिशन आहे. घड चांगले आहेत आणि मेन गोष्ट वातावरण चांगलं मिळतं आपल्याला. जो की पहिला प्लॉट आपला फ्लॉवरिंग स्टेजला आहे. तो एक 5 ते 10 दिवसामध्ये फ्लॉवरिंग स्टेजच्या पुढे जाईल. त्याच्यानंतर हा प्लॉट येईल. त्याच्यामुळे वातावरण क्लिअर मिळणं खूप आपल्याला गरजेचं आहे. बाकी लेबर काम करतात त्यांच्या मागं थोडंसं आपल्याला फिरावं लागतं. याचं कारण की आता तुम्ही इकडे बघू शकता हा घड चुकून त्यांच्याकडून निघलेला आहे. या टाईपचं त्यांच्याकडून चुका होऊ नये त्यांना हे दाखवून द्यावं लागत असतं. त्यासाठी आपल्याला फिरायचं. बाकी काम हे व्यवस्थित करतात. असं नाही की काम चुकारपणा करतात किंवा टाईमपास करतात. हे काम चांगलं करतात. फक्त चुकून घड निघतात वगैरे. बाकी जे फूट आहे वांज आहे ते राहते. ते फक्त तसं थोडं आपल्याला दाखवून द्यावं लागतं. तर कसं करतात हे तुम्हाला मी दाखवतोच. बघू शकता काम चालू आहे. सकाळच्या 9 वाजत आलेले आहेत. आणि तुम्ही जर इथं बघितलं तर अशा पद्धतीने घड काढ. जे वांज असते म्हणजे ज्याला घड नसतं त्या काडीला त्याचं ते फुटवे काढले जातात. जेणेकरून जे घड आहेत त्यांना पोषण चांगल्या पद्धतीने मिळेल. स्प्रे चांगल्या पद्धतीने बसतील यासाठी आपल्याला काम करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपला जो पहिला प्लॉट आहे त्याचे शेड्यूलमधले जे स्प्रे आहेत ते चालू आहे तिकडं. आणि तुम्ही बघू शकता ट्रॅक्टर जो आहे त्यानं आपले स्प्रे घ्यायला चालू आहे. त्याचं कारण की आपल्याला चांगल्या पद्धतीने आपली बाग जी आहे त्याचं केअर करायचं आहे. कारण की यावर्षी जे माल बाहेर पडलेत ते खूप रेअरली पडलेले आहेत. खूप कमी आहेत. आणि ज्यांना आहेत त्यांनाच आहेत, ज्यांना नाहीत त्यांना काहीच नाही. त्याच्यामुळं जे प्लॉट्स आहेत आपले ते चांगल्या पद्धतीने आपल्याला सांभाळून हा सीझन सक्सेसफुल बनवायचा आहे. बाकी इकडे बघू शकताय दुसऱ्या प्लॉटची जे स्टेज तुम्ही इथं पहिल्या प्लॉटची जर स्टेज बघितली आता फ्लॉवरिंग स्टेजला येत आहे. घड साईज चांगली होते. आता GA स्प्रे आपले चालू आहेत. आता हे बघू शकता हे जे टोपण जे आहेत ते ओपन होतात. आणि याच्यामध्ये काय प्रोसेस होते हे थोडंसं मी स्टडी करून एक्सप्लेन केलेलं आहे. ते तुम्हाला इंस्टाग्रामवरती जाऊन पाहायला भेटेल. त्यासाठी इंस्टाग्रामवरती जावा, फॉलो करा आणि त्याच्यावरती जाऊन तुम्ही इन शॉर्ट डिटेल व्हिडिओ बघू शकता. हे थोडंसं लेंदी असतात व्हिडिओवरती पण इंस्टाग्रामवरती ते इन शॉर्ट असतात. बाकी काम चालू आहे. आणि जेव्हा मी कॉलेजला होतो तेव्हा सुट्टीच्या पिरियडमध्ये गावाकडे यायचो तेव्हा हे टास्क चालूच होते. तेव्हा वाटायचं काय पडलं हे का काढतात हे सगळं. आणि त्यावेळेस कसं घड पण जास्त असायचे. घड पण खाली पडलेले दिसायचे. म्हणजे काय प्रोसेस काय नेमकी घड पण काढतायत हा पाला पण काढतायत. झाड वाढायचं कसं नाही का म्हणजे एकदम सगळं नवीनच होतं. पण जसं आपण त्याच्यामध्ये उतरतो टाईम देतो आपल्याकडे जर शिकण्याची इच्छा असेल त्या गोष्टी आपण शिकतो तर त्यानंतर आपल्याला समजायला लागतात. त्याच्यामुळं स्टार्टिंगला सगळं नवीन वाटत असतं. जसं टाईम देईल तसं ते आपल्याला वळणी पडतं म्हणजेच आपल्याला गोष्टी समजायला लागतात. त्याचप्रमाणे आता बरंचसं नॉलेज आपल्याला यातलं आलेलं आहे आणि अजून आपण गेन करत आहे. त्याच्यामुळं तुम्हाला ते गेनिंग पिरियडमधलं जे नॉलेज मी गेन करतो ते तुम्हाला इंस्टाग्राम यूट्यूबवरती मी व्हिडिओ शेअर करतो. त्याच्यामधून तुम्हाला पाहायला भेटेलच. तर ब्रेक के बाद मी पुन्हा काम स्टार्ट केलेलं आहे जे की ह्यांचा लंच ब्रेक होता. तोपर्यंत आपण हे जे बुक आहे ते रीड करून घेतो आहे. कारण की मला वाचनाची सवय लावायची आहे आणि ही चांगली आहे. शाब्दिक संपत्तीमध्ये खूप वाढ होते आणि बाकी थिंकिंग प्रोसेस चांगली होते. बरेचसे आपल्याला फायदे आहेत. त्याच्यामुळे मी रीडिंगची सवय लावतो आहे. जमेल तसं डेली एक गोल सेट केलेला आहे तेवढं मी पेजेस वाचण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि ते हळूहळू आपण इन्क्रीज करणार आहे. तर आपण थोडंसं आता पहिल्या प्लॉटमध्ये चक्कर मारूया. This is a boundary here,
प्लॉट नंबर 1, इयर प्लॉट नंबर 2. तर इकडं बघू शकताय या साईडला, हां समोर पाहू शकताय तुम्ही. अशा पद्धतीने ही घड साईज चांगली होते, आता वाढते, फ्लॉवरिंग स्टेजला आहे. वेळेवरती काम होणं खूप गरजेचं आहे स्टेजेसनुसार, आणि रिझन देऊन आपल्याला चालत नाही, पुढे ढकलून चालत नाहीत कामं, त्या टाईमला झालीच पाहिजेत. बाकी थोडंसं या प्लॉटमध्ये येऊन खूप भारी फील होतं आहे. ते जे काम करतायत त्यांना ते जाणवतं. तुम्ही बघू शकता या काडीला आता 2 घड आहेत आणि दोन्ही पण चांगल्या पद्धतीने वाढत आहेत. याच्यामुळंच टायमावरती कामं होणं आणि रेग्युलर शेड्यूलप्रमाणे जाणं खूप गरजेचं असतं. हे जे दिसतंय हे मला आवडत नाही अजिबात, माहिती आहे का. पण काय आपण प्रत्येकाला सांगू शकत नाही. काही जणांची सवय असते त्यात चेंज करू शकत नाही. आपल्याला काम होणं महत्त्वाचं आहे. बाकी आपल्या शेतामध्ये मला असं वेस्ट प्रोडक्ट नाही आवडत. कुठं पण प्लास्टिक पडलेलं किंवा अशा पोळ्या खाऊन टाकणं, दिस इज नॉट गुड, बॅड साईन. काही करू शकते. हा घड बघू शकताय किती छान आहे. याच्यापेक्षा मोठे पण घड काय कामाचे नाहीत, कारण की इकडून खालून ममी होतात. म्हणजे जे मणी आहेत ते चांगल्या प्रकारे डेव्हलप होत नाहीत, त्यांना साखर पोचत नाही, पाणी पोचत नाही, त्याच्यामुळे ममी होतात आणि घड चांगला दिसायला जो दिसणार असतो तो दिसत नाही. त्याच्यामुळे घड साईज परफेक्ट असणं खूप गरजेचं आहे. तर इकडं जो आपण कांदा स्टोअर केला होता तो आता मार्केटला पाठवलेला आहे. आणि खाली जे बघता हे खराब झालेलं प्रमाण आहे, आणि खराब झाला थोडासा, कारण की याला भरपूर दिवस आपण स्टोअर करून ठेवला होता. एवढे दिवस राहिला आहे आपलं नशीबच, कारण की कांदा हा नाशवंत आहे आणि खूप लवकर नासतो. त्याच्यामध्ये पाणी असतं किंवा आपण जे खत दिलेलं असतं त्याच्यामुळे ते लवकर नासून जातो. पण हे आपल्याला आपण बेदाणा शेडमध्ये स्टोअर करून ठेवल्यामुळे चांगल्या पद्धतीने टिकला. तर हे काम कंटिन्यू चालू आहे. थोडंसं बुक ठेवून येऊ म्हटलं आपल्या बेस कॅम्पला, कारण की हे हातामध्ये धरून आला कंटाळा आला आहे. जेवढं टार्गेट होतं त्याचं आपण रीड केलेले आहेत. बघू, म्हणजे असंच नाही की तेवढंच रीड करायचे, जेवढं फ्री टाईम भेटेल त्याच्यामध्ये एडिटिंग असते, बाकीचे काम असतात, त्याच्यामध्ये पण वेळ मिळाला तर मी एक्स्ट्रा रीड करणारच आहे. थोडंसं पाणी आणि एनर्जी ड्रिंक घेणं गरजेचं आहे. ड्रिंक मोर वॉटर. तर आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळझाडे आपण लावलेली आहेत, जेणेकरून आपल्याला सर्व जे फळं आहेत, थोडंसं कॅमेरा घाणा 1 मिनिट. तर ते आपल्याला शेतामधील खायला भेटावी, फ्रेश असावी, विदाऊट केमिकल असावी, त्यासाठी आपला प्रयत्न. जे आपल्या भागामध्ये येतात ते आपण सर्व प्रकारचे फळाची झाडं लावलेले आहेत, जे की बांधावरती असतील किंवा घराशेजारी असतील. याचा फायदा की आपल्याला असे फ्रेश फळं खायला मिळतात. तर गाईज ऑलमोस्ट 80% कंप्लीट झालेलं आहे काम, आणि आता सूर्य डोक्यावरती येतोय. 1 वाजलेले आहे दुपारच्या. 1 तासाभरामध्ये कंप्लीट होऊन जाईल. मोबाईल पण डिस्चार्ज झालेला आहे, पॉवर बँक चार्ज करतो मी. बाकी हेच, काहीच नाही. तुम्ही एक जर ऑब्झर्व केलं असेल तर तुम्हाला इथं गवत दिसणार नाही. हे गवत आहे पण हे वाळून गेलेलं आहे टोटली, जे की प्लॉट जेव्हा आपण छाटतो, एप्रिल छाटणी असेल, ऑक्टोबर छाटणी असेल, त्यावेळेस हा प्लॉट क्लिअरच पाहिजे, जेणेकरून जे खालील कीड आहे, रोग आहे, ते वरील काडीवरती जाऊन बसू नये. त्यासाठी आपल्याला हे प्रिकॉशन आधीच काळजी घ्यावं लागत असते. बाकी तणनाशक वगैरे आहेत, पण त्याचा पण असर पडतो, साईड इफेक्ट काहीतरी होतात. त्याच्यामुळं जेव्हा आपण छाटणी करायच्या आधीच आपण हा जो प्लॉट आहे तो व्यवस्थित क्लीन करून घेतला पाहिजे. जे की प्रॅक्टिसेस असतात काही, आपण त्याच्यामध्ये चेंज करायला पाहिजे, किंवा काही आपल्या बरोबर असतात त्या फक्त टाईमवरती झाल्या पाहिजेत. बाकी कन्सिस्टन्सी मॅटर करते. प्रत्येक वर्षीच आपल्याला प्रॉफिट होईल का नाही सांगता येत नसते. त्याच्यामुळं करत राहायचं. 1 वर्ष असं येतं जे मागील तुम्ही कष्ट करत आलेला आहेत ते तुम्हाला 1 वर्षामध्ये, 1 दिवसामध्ये मिळून जातं. हे गाईज थोडासा लेट झाला व्लॉग एंड करायला, कारण की शेतातील जे कामं होते, टास्क होते ते कंप्लीट केले आपण, आणि त्याच्यानंतर मोबाईल डिस्चार्ज झाला आणि बाकीचे थोडेसे टास्क असल्यामुळं ते मला शूट करायला जमलं नाही. त्यामुळं हा व्लॉग आपण इथंच एंड करूया. भेटूया एका
नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सबस्क्राईब करा आणि ब्लॉग शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. थँक्यू.